आता स्थूल वाचन. जाता अस्ताला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची ही कविता आहे. विश्वविख्यात बंगाली महाकवी, नाटककार, लेखक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रकार, मानवतावादी विचारवंत, आशियातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते, विपुल लेखन प्रपंच, नोबेल मिळवून देणारा गीतांजली हा काव्यसंग्रह, ज्यांचे लेखन अनेक भाषातून अनुवादित झाले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती आणि शांतिनिकेतन या शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली अमूल्य देणगीच जणू. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचेही ते रचनाकार आहेत. प्रस्तुत कविता रवींद्रनाथांच्या रचनेचं स्वैर रूपांतर आहे. श्यामला कुलकर्णी यांनी ते केलं आहे. सूर्य व पणती यांचं प्रतीक वापरून गुरुदेव म्हणतात की छोट्या जीवालाही जगाला काही दिव्य असे देण्याची क्षमता असते, जग सुंदर करण्याची क्षमता असते. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला काळजी वाटत आहे की मी गेलो तर ही पृथ्वी अंधकारमय होईल. काय होईल तिचं आणि इथल्या अनेक जीवांचं? काळजीने सूर्याचे डोळे पाणावतात. तेवढ्यात छोट्याशा मिणमिणत्या पणतीचा आवाज येतो. अजून कुणीही सूर्याचं हे आव्हान स्वीकारायला तयार नसतं. सगळेच इकडे तिकडे बघत असतात. पण ती छोटीशी पणती जी सकारात्मक असते तीच पुढे येते. सूर्याच्या तेजापुढे आपण काय, म्हणून ती विनम्रपणे त्याला अभिवादन करते आणि म्हणते, मी आहे ना, मी लहान आहे, पण जेवढं माझ्याच्याने शक्य आहे तेवढं मी नक्कीच करेन. जेवढा परिसर शक्य तेवढा उजळून टाकेन. त्या इवल्याशा पणतीचे वचन ऐकून तो तेजपुंज सूर्यही हेलावतो आणि पुन्हा त्याचे डोळे पाणावतात. पण फरक इतकाच, आत्ता डोळ्यात त्या पणतीबद्दल कौतुक आणि अभिमान असतो. कृती 1. एक शक्तिशाली कर्तव्यदक्ष तेजपुंज पित्याच्या भूमिकेत सूर्य आहे. 2. आपण काहीही असलो, कुठेही असलो आणि आपल्या पुढे कोणतेही काम असले तरी ते नेटाने आणि पूर्ण समर्पणाने करावं. त्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकता असावी. न्यूनगंड नसावा. प्रत्येक जण हा आपल्या परीने एकमेवाद्वितीय असाच असतो. आपण श्रेष्ठ आणि बलवान आपल्या कार्याने ठरतो. कृती 3. आशा, विश्वास, भक्ती, शक्ती, तेज, ऊर्जा. 4. सूर्य हे पित्याचं शक्तिशाली ऊर्जेचं म्हणजेच पालनकर्त्याचं प्रतीक मानलं जातं. तरी त्याची ऊर्जा घेऊन वाढणाऱ्या लहान गोष्टीचं कौतुक आणि महत्त्व आपल्या जागी असतंच. आपण ज्या क्षमता बांधतो त्या क्षमतेमध्ये राहून आपण चांगलं काम करू शकतो. जगात 2 गोष्टी महत्त्वाच्या, लहान आणि मोठ्या. सूर्य आणि पणती जर मानवी रूपात असतील तर त्यांच्यात काय बोलणं किंवा संवाद होऊ शकेल ते विचार करून, कल्पना करून लिहा.